बातमी आहे ठाकरेंच्या मातोश्री जवळ फिरणाऱ्या ड्रोनच्या संदर्भातली। हल्ली पतंग कमी आणि ड्रोन जास्त अशी स्थिती आपल्याला सगळ्या सोहळ्यांमध्ये पाहायला मिळते। पण काल मातोश्री जवळ ड्रोन घिरट्या घालत असताना दिसले आणि संशयाचं धुकं निर्माण झालं। मातोश्री बाहेर ड्रोन दिसल्यानं ठाकरेंना जाग आली आणि या संदर्भात मुंबई पोलिसांनी खुलासा केलाय। पॉड टॅक्सीसाठी एमएमआरडीए कडून सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात आलेला होता, तर पोलिसांची परवानगी घेऊनच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केल्याचं एमएमआरडीए कडून स्पष्ट करण्यात आलंय। मातोश्री आणि त्याच्या आसपासला परिसर हा हाय सिक्युरिटी झोन आहे। मग हाय सिक्युरिटी झोन कोणासाठी केलेला आहे? जे तिकडे राहतात त्यांच्यासाठी। म्हणजे कोण राहतात? म्हणजे मातोश्रीमध्ये आदरणीय उद्धवजी असतील किंवा त्यांचं कुटुंब राहतो। मग त्यांना माहिती नाही देणं गरजेचं आहे की बाबा असं असं ड्रोन आम्ही या वेळेमध्ये या कामासाठी आम्ही करणार आहोत। मग याचा हेतू काय होता? एमएमआरडीएला पूर्ण आताच ही गोष्ट करायची गरज का लागली? मग एमएमआरडीएचा कुठच्या स्कोपमधून हा ड्रोन करतायत? त्यांना आता कुठचा आज पुनर्बांधणी करायची आहे? दरम्यान या ड्रोनच्या घिरट्यांवरून कसे आरोप प्रत्यारोप सुरू झाले ते देखील पाहूया। ही माहिती शहानिशा न करता आपल्याला कशी सहानुभूती मिळेल याचा प्रयत्न करणारे हे उभाटाचे अर्ध्या हळकुंडात पिवळे होणारे नेते। त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की उद्योगपतीच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या ठेवणारं हे सरकार नाहीये, तर सर्वसामान्यांना सुरक्षा पुरवणारं हे सरकार आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय ना उत्तरच नको प्रश्नाचं, त्यांना सहानुभूती संशय मला आम्हाला कसे दबाव वाटताय, आमच्यावर पाळत ठेवताय। उलट रणनीतीराव नका ठेवू ना, मैदानात या लढा आयोजित होत असते, परंतु यांचा विश्वास त्या ठिकाणी सहानुभूती नॅरेटिव्ह आणि त्या ठिकाणी भावनिक वातावरण करून आता आम्हाला काय हातात लागेल असा भ्रम आहे। मातोश्रीवरील ड्रोन उडवण्यावरून आता ट्विटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळालंय। मातोश्री परिसरात कुणाच्या परवानगीनं ड्रोन उडवण्यात आले असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे, तर आदित्य ठाकरेंच्या टीकेला एक्स माध्यमातूनच एमएमआरडीएनं उत्तर दिलंय। नेमकं आदित्य ठाकरे काय म्हणाले होते आपण पाहूयात। कोणत्या सर्वेक्षणामुळे तुम्हाला घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते? रहिवाशांना का कळवण्यात आलं नाही? एमएमआरडीए फक्त संपूर्ण बीकेसीसाठी आमच्या घराची देखरेख करत आहे का? जर पोलिसांनी परवानगी दिली असेल तर रहिवाशांना का कळवलं गेलं नाही असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर ठाकरेंनी केलेल्या आरोपांनंतर एमएमआरडीएनं कसा खुलासा केलाय ते देखील आपण पाहूयात। पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी 8 आणि 9 नोव्हेंबरला बीकेसी परिसरामध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण केलं। मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती परवानगी घेऊन सूचनांचं पालन करूनच ड्रोन सर्वेक्षण केलं। पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आलं। ड्रोन सर्वेक्षण करताना कुठेही नियमांचं आणि सूचनांचं उल्लंघन झालेलं नाही असा खुलासा एमएमआरडीएनं केलाय।